मित्रांनो, आपल्याला प्रथम कोन पद्धतीनुसार ही मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे. ही डायग्राम जी ड्रॉ केलेली आहे ती आयसोमेट्रिक किंवा पिक्टोरियल व्ह्यू आपल्याला. आयसोमेट्रिक म्हणजे 3 डायमेन्शनल म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, 3 ॲक्सिस असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, उंची, लांबी आणि रुंदी या 3 गोष्टी असणार आहेत. ओके, उंची, लांबी आणि रुंदी. तर आपण पहिल्यांदा बघून घ्यायचं उंची किती आहे, लांबी किती आहे. हे आपण बघून घ्यायचं आपल्याला किती असणार आहे. आता याची जी लांबी आहे जी जास्त आहे ते आपण लांबी म्हणतो, बरोबर. तर याच्यामध्ये 80 mm लांबी आहे. 80 mm लांबी आहे. ओके, सगळे जे डायमेन्शन आहेत ते mm मध्ये, मिलीमीटर मध्ये. ओके, 80 mm लांबी आहे. त्याची उंची आहे, इथं आहे 30, इथं आहे 30, म्हणजे एकूण उंची आहे 60 mm. 60 mm. ओके, उंची मिळाली, लांबी मिळाली, आपल्याला रुंदी काढायची आहे. रुंदी याची बघा, ही लांबी आहे, ही उंची आहे, आणि इकडे आहे रुंदी. तर 25 + 25 म्हणजे रुंदी आहे 50 mm. रुंदी किती आहे, 50 mm. ओके, तिन्ही भाग मिळाले आपल्याला. एक्स वाय झेड ॲक्सिसवर असणारे लांबी, रुंदी आणि उंची तिन्ही हे मिळाले आपल्याला. ओके, आता याच्यातून काय करायचं आहे, प्रथम कोन पद्धतीचा वापर करून आपल्याला याचे 3 देखावे काढायचे आहेत. 3 देखावे काढायचे आहेत. ओके, त्यासाठी पहिल्यांदा आपण मागाशी जसं आपण लाईन रेषा मारून घेतल्या तशा रेषा आपण मारून घ्यायच्या. पहिली जी आहे ती रेफरन्स लाईन. आपण रेफरन्स लाईन मारणार आहे. तिला नाव देतो मी एक्स वाय नाव देतो. त्यानंतर उभी एक रेफरन्स लाईन मारून घेणार आहे. ओके, अशा 2 रेफरन्स लाईन मारून घेतले. त्यानंतर इथं 10 mm डिस्टन्स ठेवून मी काय केले, अशा 2 पॅरलल लाईन, आडव्या रेषेला पॅरलल लाईन मारून घेतलेली आहे. 2 रेषा मारून घेतल्या. त्याच्यानंतर मी काय करतो, उभ्या दिशेला 2 लाईन मारून घेतो. उभ्या दिशेला 2 लाईन मारून घेतो. ओके, हा जो व्ह्यू आहे तो मी फ्री हँड स्केचने ड्रॉ केलेला आहे. त्यामुळे थोडंसं हे दिसू शकते, पण तुम्ही समजून घ्या. ओके, पहिल्यांदा काय करा, आता याचा ओरिजिन पॉईंट आहे हा, त्याला आपण ओ नाव दिले. ओके, आता याच्यामध्ये काय काय येणार आहे बघा. आता एक्स डायरेक्शन, बाय द एक्स डायरेक्शन काय आहे, याचा फ्रंट व्ह्यू आहे. एक्स डायरेक्शन जिकडे दिलेली आहे ती एक्स डायरेक्शन. या एक्स डायरेक्शन पासून जो तुम्हाला व्ह्यू दिसणार आहे इकडला तो काय आहे, फ्रंट व्ह्यू आहे. आता फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला कोणत्या बाजू दिसतील. आता फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये म्हणजे प्रथम कोन पद्धतीमध्ये 2 डायमेन्शनल थ्रू आपल्याला काय करायचे आहे, याचे देखावे काढायचे आहेत. याचे देखावे काढायचे म्हणजे याच्यामध्ये काय येणार आहे, इथं फ्रंट व्ह्यू येणार आहे, इथं येणार आहे फ्रंट व्ह्यू येणार आहे. आता याच्यामध्ये बघा, हा फ्रंट व्ह्यू इकडून बघणार आहे. आपण काय करणार आहे, इकडून बघणार आहे, या डायरेक्शनकडून, एक्स डायरेक्शन दिली आहे तिकडून फ्रंट व्ह्यू बघणार आहे. मग त्याचा टॉप व्ह्यू जो आहे तो वरून बघणार आहे, वरून बघणार आहे, टॉप व्ह्यू दिसणार आहे आपल्याला. आणि इकडल्या साईड म्हणजे कुठला आहे, हा डाव्या बाजूकडून आपण काय करणार आहे, त्याचा साईड व्ह्यू बाजूचा देखावा बघणार आहे. ओके, म्हणून काय केलं आपण, फ्रंट व्ह्यू इथं घेतला, टॉप व्ह्यू फ्रंट व्ह्यूच्या खाली येणार आहे प्रथम कोन पद्धतीमध्ये. आणि साइड व्ह्यू हा नेहमी फ्रंट व्ह्यूच्या बाजूला असतो, पण प्रथम कोन पद्धतीमध्ये डाव्या बाजूचा देखावा जो आहे तो उजव्या बाजूला आपण काढतो. डाव्या बाजूचा देखावा जो आहे तो उजव्या बाजूला काढतो. म्हणून काय करणार आहे, आपण फ्रंट व्ह्यूच्या उजव्या बाजूला डावा देखावा आपण काढणार आहे. म्हणून त्याला इकडे साइड व्ह्यू असेल, साइड व्ह्यू असेल. ओके, फर्स्ट अँगल प्रथम कोन पद्धतीनुसार आपण कोणत्या ठिकाणी कोणता देखावा ठेवणार आहे, कोणता देखावा काढणार आहे हे आपण ठरवलेलं आहे. त्यानंतर आपण प्रथमतः काय करणार आहे, कोणकोणते भाग आपल्याला
आता आपल्याला फ्रंट व्ह्यू काढायचा. कोणते भाग आपल्याला याच्यामध्ये समोरच्या देखाव्यामध्ये दिसणार आहे बघा. हा जो भाग आहे तो समोरच्या देखाव्यामध्ये दिसेल. समोरच्या देखाव्यामध्ये दिसेल. हा दिसणार नाही कारण हा आहे वरून दिसणारा भाग. हा दिसणार आहे. आणखी कोणता दिसणार आहे बघा. हा सुद्धा दिसणार आहे, तो वरून दिसणार आहे, हा वरून दिसणार आहे, हा बाजून दिसणार आहे. हा एक देखावा आहे. असे तीन जे पार्ट आहे त्याच्यामध्ये 3 भाग जे आहेत ते आपल्याला समोरून दिसणार आहे. म्हणून आपण काय करणार आहे त्याचा एक व्ह्यू काढणार आहे. ओके. आता याच्यामध्ये काय आहे फ्रंट व्ह्यू मध्ये त्याची जी उंची आहे आपण कुठून सुरुवात करायची आहे त्या ओरिजिन पॉईंटला आपण कन्सिडर करू. इथून आपल्याला काय करायचं म्हणून सुरुवात करायची आहे. या पॉईंट पासून या बिंदूपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. या बिंदूपासून या बिंदूपर्यंतचं जे अंतर आहे ते 80 mm आहे. मी इथं स्केल थोडंसं लहान करतोय. स्केल करतो मी 1:2 म्हणजेच काय इथं 80 असेल तर मी इथं 40 घेणार आहे. इथं 80 असेल तर मी इथं 40 घेणार आहे. एकाच एक जर घेत असेल तर 80च्या ठिकाणी मी 80च घेणार आहे स्केल. एकाच 2 जर करत असेल तर या ठिकाणी मी 80च्या ठिकाणी 40 घेणार आहे. ओके. मग आता मी तसं थोडंसं याचा व्ह्यू लहान काढतो. याचे देखावा लहान काढतो म्हणजे निम्या स्केलनं काढतो. अंदाजे काढतो 80 mm या बिंदूपासून हा मूळचा बिंदू इथून सुरुवात केली आपण. या बिंदूपासून या बिंदूचं जे अंतर आहे ते 80 mm आहे. आता या लाईनवर मी काय केलं 80 mm ची लाईन ड्रॉ करून घेतली. त्याच्यानंतर इथं 30 आहे. याची उंची 30 आहे. दिसणाऱ्या भागाची समोरच्या भागातून समोरून बघितल्यानंतर याची 30 उंची आहे, याची 30 उंची आहे. म्हणजे एकूण उंची झाली इथं 60. एकूण उंची झाली इथं 60. ही मी 60 उंची इथं घेतलेली आहे. 60 उंची इथे घेतली. ओके. त्यानंतर काय झालं इथून वरती गेल्यानंतर इथं 30 वर गेल्यानंतर काय झालं इकडे काय झालं हा पोर्शन इकडे लाईन वाढलेली आहे. म्हणजे ही लाईन कुठं आली आहे परत उजवीकडून डावीकडे आलेली आहे 30 अंतरावर. म्हणजे याच्यातला मध्य म्हणजे 30. याच्या मध्यापासून किती अंतर आलेले आहे ही लाईन किती अंतर आले आता बघा. इथं 40 आहे, इथं 80 आहे, इथं 40 आहे म्हणजे आता इथं 40 असणार आहे. म्हणजे निम्म्या भागापर्यंत काय आलेली आहे ही लाईन आलेली आहे. निम्म्या भागापर्यंत ही लाईन आलेली आहे. ही लाईन आली. त्यानंतर या पोर्शन पासून या पोर्शन पर्यंत आपण इथून इथं गेलो, इथून वरती इथपर्यंत गेलो, इथून वरती इथपर्यंत गेलो. त्यानंतर परत 30 परत इथं गेलो, इथून इथं गेलो. आता पुन्हा काय केलं उंची मिळाली. पहिल्यांदा 30 उंची आहे, इथून 30 पासून इकडे आहे. याला मी नाव पण देतो बघा. पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट समजण्यासाठी फक्त देतो. आपण तसं करायचं नाही. हा तिसरा पॉईंट, हा चौथा पॉईंट. ओके. हा इथं झाला, हा तिसराच आहे पॉईंट. म्हणजे याच्यावर हा पॉईंट पडलेला आहे, ओव्हरलॅप झालेला आहे, त्यावर पडलेला आहे म्हणून आपण नाव दिलेलं नाही. तर हा चौथा पॉईंट. त्यानंतर काय केलं इथून इकडे आलो, याला दिला 5वा पॉईंट. हा 5वा पॉईंट इथं आला. परत इथून या पॉईंट पासून परत इथं खाली मूळ पॉईंटला मूळ बिंदूला आपण काय केलं टच केलेला आहे. मूळ बिंदूला आपण टच करतो. ओके. आता हे झालं 5 पॉईंट इथं ह्या क्लिअर झाला. हा पोर्शन आपला क्लिअर झालेला आहे. इथून वरची लाईन आपण इथे घेतलेली आहे. परत इथून ह्या पॉईंटला आपण काय झालं 6वा पॉईंट बघूया. चौथ्या बिंदूपासून 6व्या बिंदूपर्यंत डिस्टन्स आहे 40. इथं 40 आहे म्हणजे या 80च्या इथून 40 म्हणजे इथं 40 असणार आहे. ते पहिल्यांदा आपण हे जे ड्रॉइंग आहे
हा व्ह्यू जो आहे आयसोमेट्रिक व्ह्यू ज्याला आपण म्हणतो 3 डायमेन्शनलमध्ये ड्रॉ केलेला, तो आपण व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. परत काय केलं, हा 4था पॉईंट, मग काय झालं इकडे 40 आलो, परत 40 झालं. 6व्या पॉईंट पासून परत काय तर 6वा पॉईंट आला, परत काय झालं मी खाली गेलो, त्यानंतर 7वा पॉईंट, हा वरचा पोर्शन झाला. ओके, म्हणजे हा पोर्शन आणि हा पोर्शन आपला क्लिअर झालेला आहे, मिळालेला आहे आपल्याला. आता परत काय करायचं, 7व्या पॉईंट पासून त्याच्यावरती काय नाही, त्याच्यावरती मोकळा आहे. 7व्या पॉईंट पासून तर तिकडे काय झालं, 40 mm अंतरावर, 40 mm अंतरावर कोणता पॉईंट आहे, तो कुठल्या पॉईंट पासून आला, 7व्या पॉईंट पासून. म्हणजेच हा इथं पॉईंट जो आहे, हा याच्यावर ओव्हरलॅप आहे. याला 7वा पॉईंट दिल्यापेक्षा हा 5वा पॉईंट जो आहे तो 5वा पॉईंट ओव्हरलॅप झाला, म्हणजे हा 3रा डॅश होतो आणि याला इथं 5वा डॅश होतो. ओके, 5व्या डॅश वरून म्हणजे 5वाच पॉईंट आहे तो, पण आपण इथं नाव करायला लिहिलेलं 5वा डॅश म्हणजे हे एकमेकावर पॉईंट बनणार आहे. ज्यावेळी पडणार आहे त्यावेळी बघणार आहे आपण इथे त्या लाईन काय आहे, त्या लाईन पॉईंट आहे ते एकमेकावर पडणार आहे. त्यामुळे आपल्याला दिसेल तो 5वाच पॉईंट आहे. 5व्या पॉईंट पासून आपण इकडे परत 7व्या पॉईंटवर आलो, 6वा 7वा. बघा इथे 40 mm अंतर घेऊन आपण काय केलं, हा 5वा पॉईंट आहे आपला, इकडून काय केलं 40 डिस्टन्स घेऊन, अंतर किती आहे 40, अंतर किती आहे हे 40, म्हणजे 40. आपण इथे काय केलं, हा पॉईंट इथून खाली परत आला, हा 8वा पॉईंट असेल, हा झाला त्याचा म्हणजे हा पोर्शन मिळाला, हा पोर्शन मिळाला आणि हा पोर्शन मिळाला. हे तिन्ही पोर्शन आपले जे दिसणारे भाग आहेत ते समोरच्या बाजूला दिसणारे, समोरच्या देखाव्यात दिसणारे हे भाग आहेत आणि ते आपण इथं ड्रॉ केलेले आहेत. त्याला आपण म्हणतो फ्रंट व्ह्यू. डायमेन्शन नंतर देऊ आपल्याला. त्याला काय करू आपण, आता या सर्वांचे काय करू, बाजू का भाग राहिलेला बरोबर नाही, 3 भाग आपल्याला समोर दिसणार आहे. त्याचा आपण काय करू, डायमेन्शन घेऊ. त्या डायमेन्शन लाईन आहे, त्या काय डायमेन्शन लाईन आहे. ओके, त्याचं परत इकडे पण डायमेन्शन घेऊ, स्ट्रेट लाईन इकडे मारायचं आहे. ओके, इथं काय करणार आहे आपण, डायमेन्शन एक्सटेंड करण्यासाठी, प्रोजेक्शन एक्सटेंड करण्यासाठी प्रोजेक्शन घेऊ. हा प्रोजेक्शन, सॉरी प्रोजेक्शन. ओके, प्रोजेक्शन एक्सटेंड करण्यासाठी इथं आपण 45 डिग्री अँगलमध्ये लाईन ड्रॉ करणार आहे. आता यानंतर इथला अँगल आहे तो 45 डिग्री आहे, 45 डिग्री अँगल आहे. ओके, अजून त्याच्यामध्ये प्रोजेक्शन यायचं राहिले बरोबर नाही. ओके, आता टॉप व्ह्यू म्हणजे वरच्या देखाव्यामध्ये दिसणारे भाग, वरच्या देखाव्यामध्ये दिसणारे भाग. बघा वरच्या देखाव्यामध्ये हा पहिला भाग दिसेल वरच्या देखाव्यामध्ये. हा पहिला भाग दिसेल वरच्या देखाव्यामध्ये, हा पण दिसेल वरच्या देखाव्यामध्ये. आणखी कुठला दिसेल बघा, हा पण दिसेल वरच्या देखाव्यामध्ये. आणि हा जो स्लोप आहे हा पण दिसणार आहे आपल्याला वरच्या. म्हणजे हे जे नागोरी लाईन तुम्ही मारलेली आहेत त्या कशा आहेत, वरच्या देखाव्यामध्ये दिसणारे भाग आहेत, वरच्या देखाव्यामध्ये दिसणारे भाग आहेत. आता याच्यामध्ये बघा, आता वरच्या देखाव्याचं काय करूया, सुरुवात करूया कुठून तरी, इथून सुरुवात करू. ओके, काय करणार आपण, वरच्या देखाव्यामध्ये दिसणारे इथून सुरुवात केली तर खाली म्हणजे असंच आपल्याला ड्रॉ करायचं आहे. इथून स्टार्ट करू आपण. ओके, हा आणि हा भाग याची एकूण लांबी आहे 80 mm. याची एकूण लांबी आहे 80 mm. म्हणून आपण इथून सुरुवात करतोय, याला काय करतोय, इकडं 40 mm वाढवतोय, इकडून इकडे 40 mm केल्यानंतर परत हा हे दोन जे पॉईंट आहेत ते एकमेकावर पडतील. एकमेकावर पडल्यानंतर परत इथून इकडं 40 mm, म्हणजेच हा पोर्शन
हा पूर्ण नाही आपल्याला मिळाली. हा पहिल्यांदा हा ब्लॉक तयार करून घेऊ. त्याच्या खाली बघा परत आपण आता इथं आलो. इथून या बिंदूपासून इथं गेलो, इथून म्हणजे इथून आपण इथं गेलो, हे झालं टोटल 80 mm. परत इथून या पॉईंटपासून इकडं आलो, या पॉईंटपासून इथं आलो. हे किती डिस्टन्स आहे बघा 25 mm. 25 mm डिस्टन्स आहे. इथून दिसते हे जे आहे ते 25 mm डिस्टन्स आहे. इकडे 25 mm डिस्टन्स आहे. म्हणजे इकडे परत 25 mm आलो. 25 mm नंतर परत पुन्हा काय झालं, हा पॉईंट इथून 25 आलो, हा पॉईंट जर इथं ओरियात आला म्हणजे इथंच हा पॉईंट आला आणि ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत डिस्टन्स आहे ते परत 25 आहे. म्हणून इथं परत 25 म्हणजे हा पॉईंट म्हणजे इथं आला, इथून परत 25. आपण आता इथं आलो, परत इकडं 40. इथं आल्यानंतर परत हा जो स्लोप आहे हा टोटल 80 आहे, यामध्ये 40 आपण आलो. परत हा लास्ट बिंदूला शेवटच्या बिंदूला टच झाला म्हणजे हा परत 40 आहे. परत 40 आहे. परत काय झालं यामध्ये इथं आल्यानंतर इथून इकडे गेलो, या बिंदूकडे इथून इकडे 25 अंतर आहे. परत 25 अंतरला गेलो आणि हा बिंदू एकमेकावर पडला. परत इथून इकडे गेलो, हा जे डिस्टन्स आहे हे अंतर आहे 25 mm म्हणजे हे परत 25 mm इकडे गेलो. ओके, तर काय काय झालं बघा. तर फक्त यातला जो साइडची लाईन आहे, साइडची जी लाईन आहे ती आपण काय केलेली आहे ड्रॉ केलेली आहे. साइडची लाईन जी आहे ती ड्रॉ केलेली आहे. ओके, याच्यामध्ये आता हे अंतर 25 आहे, हे अंतर 25 आहे, मध्ये काय आहे स्ट्रेट लाईन आहे. ओके, ते बिंदू ते ओव्हरलॅप होणार, वरून जेव्हा आपण बघणार आहे त्यावेळी मग काय होणार आहे, इथून डायरेक्टली इकडं मधून 25 mm डिस्टन्सवरून 25 mm अंतरावरून लाईन. ओके, तर इथं बघा हे 40 आहे आणि हे 40 आहे आणि मधून काय आहे स्ट्रेट लाईन आहे. ही लाईन जी आहे ती 40 mm डिस्टन्स लांबीच्या मधून म्हणजे याचं जे प्रोजेक्शन आहे ते इथे ते सगळ्याचं प्रोजेक्शन इथं आलेलं आहे. ते सगळ्याचं प्रोजेक्शन इथं आलेलं आहे. इकडं आहे हा पोर्शन आहे, मग ही लाईन जी आहे इथून स्टार्ट झालं, हा पोर्शन आलेला आहे वरच्या भागामध्ये दिसणार आणि इकडचा जो आहे तो हा पोर्शन आहे, त्याचं पोर्शन इकडं आहे, त्याचं पोर्शन इकडं आहे. ओके, हा झाला टॉप व्ह्यू, हा झाला फ्रंट व्ह्यू. ओके, याच्यानंतर आपण काय करणार आहे, याचं जे आहे आपण याचं पोझिशन आपण घेणार आहे. याचं पोझिशन आपण घेणार आहे. याचं आपण प्रोजेक्शन घेऊ. ओके, आता आपल्याला त्याच्यामध्ये हा मिळाला, हा टॉप साइड, टॉपीमध्ये येणारा भाग, हा टॉपीमध्ये येणारा भाग, हा टॉपीमध्ये येणारा भाग, हा टॉपीमध्ये येणारा भाग. तर राहिले पण ते भाग बाजूला दिसणार आहे. हा एक दिसेल या बाजूला बघितल्यानंतर, या साईडला बघितल्यानंतर हा एक दिसेल. हा भाग, हा भाग आणखी काय दिसणार आहे, ते एक दिसणार आहे. बाजूला बघितल्यानंतर हे दिसणार आहे, हे दिसणार आहे. ओके, अजून काय दिसणार आहे सर, काही दिसणार नाही, इतकाच भाग दिसणार आहे. ओके, आता साइड व्ह्यू ड्रॉ करताना आपण काय करणार आहे, इथं प्रोजेक्शन पण घेतलेलं आहे. टॉप व्ह्यूचं, टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यूचं प्रोजेक्शन इकडं पण घेतलेलं आहे, इकडं पण घेतलेलं आहे. ओके,
तर याच्यामध्ये बघा आपण साइड ड्रॉ करायचा करणार आहे. हा जो पोर्शन आहे हा टोटल किती आहे हा 30 60 म्हणजे याची जी उंची आहे 60 ती इथं आहे. त्या उंचीपासून आपण सुरुवात करणार आहे. म्हणजेच काय आलं हा 30 आणि हा 30 इकडून बघितल्यानंतर आपण जे बाजूला बघणार आहे हा पॉईंट या पॉईंटवर पडणार आहे. म्हणजे इथं जे इथून या लाईनला कंटिन्यू सुरुवात होणार आहे 30 ते 60 आणि आपण ती 60 ची लाईन इथं ड्रॉ करूया. इकडून स्टार्ट करणार आहे. काय करणार आहे इकडून स्टार्ट करणार या बाजूने स्टार्ट करणार. ही लाईन 30 ची आणि ही लाईन 30 ची आपण ड्रॉ केली. ठीक आहे. त्यानंतर बघा खाली जो आहे इथून आपण इथपर्यंत गेलो. परत काय करूया इथून हा जो पोर्शन आहे तो पूर्ण दिसणार आहे साइडमध्ये. म्हणजे काय केलं हा किती आहे 25 25 50 आणि हा किती आहे 50 म्हणजे याचं प्रोजेक्शन इकडे घेतलेलं आहे इथपर्यंत. तर आपण ठीक आहे. आता इथे काय करणार आहे बघा ही लाईन झाली इथपर्यंत आणि हा पण झाला. इथून या साइडने दिसणार इथून या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत डिस्टन्स किती अंतर किती आहे 25 एम. हे 25 एम जे अंतर आहे ते 25 एम अंतर पुन्हा आपण करणार आहे वरती. म्हणजे कुठं हा पोर्शन झाला. ओके. मधून ही जी लाईन दिलेली आहे मधून ही जी लाईन दिलेली आहे त्याला ओके वरती हा त्या पॅरलल असं म्हणतात वरती घेतलं. त्यानंतर साइडने दिसणार हा या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत अंतर किती आहे बघा 30 एम आहे. म्हणजे इथं ते प्रोजेक्शन इथं आहे ते 30 एम आपण इथं खाली आलं हा इथं खाली आलेला आहे या पॉईंटपासून. परत काय केलं या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत 25 एम आपण गेले. परत काय झालं तो काय झाला सरळ ओरिजिन पॉईंट आला. ओके सर आता त्यानंतर काय झालं हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट एकमेकांवर ओव्हरलॅप झाला. म्हणजे हा पॉईंट मध्ये आला हा पॉईंट मध्ये आला. परत त्याच्या खाली पण 30 एम त्याच्या खाली पण 30 एम साईड बाजूला दिसणार आहे. इथून खाली आपण इथं पण आलो होतो इथून इकडे आलो आणि इकडे आलो. नंतर आपण शेप पॉईंट हा पॉईंट ओव्हरलॅप झाला आणि तो इथे 30 एम आला. 30 एम हा झाला. आता याच्यामध्ये डायमेन्शन द्यायचं आहे. डायमेन्शन आपण काय करणार आहे हा जो आहे टोटल लांबीची 80 mm 80 याची उंची आहे. म्हणजे याचा जो आहे 25 mm ओके. आणि त्याच्यामध्ये परत इथं जे आहे तो 40 mm त्याच्यामध्ये हा जो आहे तो 25 mm आणि याची टोटल हाईट जी आहे बघून घ्या. याचा झाला फर्स्ट टाइम प्रथम कोण पद्धतीनुसार आपण याचे 3 देखावे काढलेले आहेत. समोरचा देखावा वरचा देखावा आणि बाजूचा देखावा. ओके. याच्याकडे आपण असं सांगू शकतो ऑल डायमेन्शन्स are in mm. All dimensions are in mm. Okay.
हा झाला याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. ओके.